तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक आपल्याला आपल्या चेहऱ्यावर एवढ्या त्रुटी म्हणजे फ्लॉज का दिसायला लागल्या आहेत? अचानक डार्क स्पॉट्स, ओपन पोर्स किंवा बारीक रिंकल्स एवढ्या मोठ्या समस्या कशा बनल्या? कथा अशी आहे की ब्युटी इंडस्ट्री ही अब्जावधी डॉलर्सची इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीचा एक छुपा नियम आहे, आधी इन्सिक्युरिटी, असुरक्षितता निर्माण करा आणि मग त्याचे सोल्युशन विकायला या. जेव्हा आपण सोशल मीडियावर किंवा जाहिरातीमध्ये फिल्टर्ड आणि परफेक्ट स्किन पाहतो तेव्हा नकळत आपल्याला आपली नॉर्मल नॅचरल स्किन खराब वाटू लागते. पण ही सेटअप केलेली अपेक्षा आपल्या नैसर्गिक सौंदर्यापासून दूर नेऊ शकते. एक गोष्ट समजून घ्या, ओपन पोर्स असणं, स्किनवर हलकी टेक्स्चर असणं किंवा वयानुसार बारीक रेषा येणं हे पूर्णपणे नॉर्मल आणि नॅचरल आहे. आपली त्वचा हा एक जिवंत अवयव आहे, तो काही प्लास्टिकचा तुकडा नाही. महागडी प्रॉडक्ट्स किंवा चुकीचे केमिकल्स वापरून स्वतःला बदलण्यापेक्षा स्किनच्या खऱ्या गरजा समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणूनच भीतीपोटी किंवा कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही प्रॉडक्ट्स खरेदी करू नका. तुमच्या स्किनला ओळखा आणि योग्य सायंटिफिक सल्ला घ्या. तुम्हाला तुमची स्किन नॅचरली कशी ग्लोईंग ठेवायची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खऱ्या ऑथेंटिक माहितीसाठी आताच फॉलो करा. धन्यवाद.